नमस्कार श्रोते हो. रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्याच्या आजच्या या 2000व्या भागात मी अनुराधा आपणा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. बघा श्रोते हो, प्रवास किती झाला हे कायमच अंतरानं मोजलं जातं. पण आनंदी कट्ट्याचा हा प्रवास ना काही वेगळाच आहे. हा प्रवास आमच्या अंतरापासून तुमच्या अंतरापर्यंत पोचण्याचा प्रवास आहे. आणि आज या प्रवासानं तब्बल 2000 भागांचं अंतर पार केलंय. आजचा दिवस खरोखर आमच्या रेडिओ जयंतच्या टीमसाठी खूप आनंदाचा, समाधानाचा आणि कृतज्ञतेचा आहे. कारण आज आपण आनंदी कट्ट्याचा 2000वा भाग प्रसारित करतो आहोत. गेल्या 6 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही सातत्यानं आपल्यापर्यंत पोचवतो आहोत या रेडिओ जयंत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आपल्या दिवसाची सुरुवात एका सकारात्मक प्रेरणादायी विचारानं व्हावी, मनाला उभारी मिळावी आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जास्तीत जास्त सकारात्मक व्हावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. आणि खरं तर आनंदी कट्ट्याची सुरुवात झाली ती कोरोना काळात. कारण बघा, त्या काळात सगळीकडे भीती, अनिश्चितता आणि एक प्रकारचं नकारात्मक वातावरण होतं. अशावेळी लोकांपर्यंत पॉझिटिव्ह विचार, प्रेरणा पोचवण्याची गरज होती आणि त्यातूनच जन्म झाला आनंदी कट्ट्याचा. एक छोटासा विचार, पण तो कुणाच्या तरी मनाला आधार देईल, कुणाला नवीन ऊर्जा देईल, कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणेल, एवढीच एक भावना ठेवून आम्ही हा प्रवास सुरू केला होता. आनंदी कट्ट्यावरचे हे विचार कधी व्हॉट्सअपवर आलेले असतात, कधी फेसबुकवर कोणी लिहिलेले असतात, कधी एखाद्या पुस्तकातून मिळतात, कधी कुणाच्या अनुभवातून समोर येतात, तर कधी आमच्या स्वतःच्या मनातनं उमटलेले असतात. पण हे विचार घेताना आम्ही नेहमीच एक गोष्ट जपली की ज्या व्यक्तीने हे विचार मांडले असतील, त्या व्यक्तीच्या नावाचा जर उल्लेख असेल तर त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करूनच त्यानं मांडलेला हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचावा. आजच्या या 2000 भागाच्या निमित्तानं सर्वप्रथम आम्ही आमच्या प्रत्येक श्रोत्याचे मनापासून आभार मानतो. कारण हा प्रवास काही फक्त आमचा नाही आहे, तो तुमच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि प्रतिसादाचा प्रवास आहे. 6 वर्षात आम्हाला किती सुंदर सुंदर प्रतिक्रिया मिळाल्या म्हणून सांगू. काही प्रतिक्रिया व्हॉट्सअपवर आल्या, काही वैयक्तिक मेसेजेसमधनं आल्या, तर काही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला मिळाल्या. आणि या प्रत्येक प्रतिक्रियेतनं ना आम्हाला पुढे जाण्याचीच प्रेरणा मिळाली. आमचे काही नियमित प्रतिक्रिया देणाऱ्या श्रोत्यांची नावं इथे मी नक्कीच घेऊ इच्छिते. त्यामध्ये आहेत समृद्धी कदम, गौरी चित्तोडकर, ईश्वर जगताप, सतीशजी मोघे, सुषमा अंबिके साने, अशोकजी धर्माधिकारी, कल्पना मित्र गोत्री, ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक, अशा अनेक श्रोत्यांनी वेळोवेळी दिलेलं प्रेम, प्रोत्साहन आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. आणि ज्यांची नावं आज घेतली गेली नाहीत, कारण असंख्य श्रोते आहेत, त्या श्रोत्यांचं सुद्धा योगदान आणि प्रेम आमच्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे, हे मी अगदी आवर्जून सांगू इच्छिते. सतीशजी मोघे यांनी आपल्याला येणाऱ्या रागाचं नियमन आपण कसं करावं किंवा राग कसा आवरावा याविषयीचा जो आनंदी कट्टा प्रसारित केला गेला होता, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. ती प्रतिक्रिया मी नक्कीच तुमच्यापर्यंत आजच्या या एपिसोडच्या माध्यमातून पोचवते. ते लिहितात की माणूस चेहऱ्यानं नाही तर विचारांनी ओळखला जातो. क्षणिक अपमान, राग किंवा गैरसमज यापेक्षा माणसं जोडणं आणि नाती जपणं हे जास्त महत्त्वाचं असतं. विचारांना योग्य दिशा देणं हीच खऱ्या माणसाची ओळख आहे. तसंच रागाबद्दल लिहिताना त्यांनी सांगितलं की राग येणं हा माणसाचा स्वभाव आहे, पण त्यानंतर शांत होऊन समजून घेणं आणि नाती जपणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आमच्या आनंदी कट्ट्यातनं जो संदेश दिला गेला त्यावर त्यांनी ही अतिशय सुंदर प्रतिक्रिया दिली. याच एपिसोडसाठी सुषमा अंबिके साने यांनी सुद्धा एक फार छान प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की आनंद नाडकर्णी म्हणायचे, राग आला की पॉज घ्या. थोडा राग आला तर काही क्षणांचा, जास्त राग आला तर काही तासांचा आणि खूप जास्त राग आला तर काही दिवसांचा. मग आलेल्या रागाचा गाळ हळूहळू खाली बसतो आणि पुन्हा निर्मळ झुळझुळतं पाणी वाहायला लागतं. खरंच चिडणं आणि रागवणं हा माणसाचा स्थायी भाव आहे आणि हे माणूस पण अनैसर्गिक नाही आहे. पण शांत होऊन समजून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. जो विचार आनंदी कट्ट्यावर मांडला होता तो त्यांना भावला आणि त्यांनी त्या विचाराविषयी ही दिलेली प्रतिक्रिया. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतच्या अविरतपणे निरपेक्ष भावनेनं प्रसारित होणाऱ्या या आनंदी कट्ट्यासाठी त्यांनी खूप खूप शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आणखी एक नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं, ते म्हणजे कवी विवेक करंजीकर यांचं. आनंदी कट्ट्यावर मांडल्या जाणाऱ्या अनेक विचारांवर ते अतिशय सुंदर कविता लिहून पाठवतात.
एखादा विचार मनाला किती भिडतो आणि त्या विचारातनं किती उत्तम पुन्हा कलाकृती तयार होऊ शकते याचं सुंदर उदाहरण म्हणजे विवेक करंजीकर यांच्या कविता आहेत. तण आणि ताण नावाचा आनंदी कट्टा प्रसारित करण्यात आला होता. त्या आनंदी कट्ट्यावर आधारित विवेकजींनी एक फार छान कविता केली. ती कविता अशी आहे: शेतातलं तण आणि मनावरचा ताण दोन्ही वाढले की हरवून जातं भान. मातीमध्ये उगवलं की पिकाचं सत्व खातं, मनामध्ये साचलं की सुखाचं अमृत पितं. तण काढल्याशिवाय पीक जोमानं येत नाही आणि ताण काढल्याशिवाय मन मोकळं होत नाही. खुरप्यानं उपटावं लागतं ते गवताचं मूळ, विचारांनी आवरावं लागतं हे मनाचं खूळ. पाऊस आला की तण पुन्हा डोकं वर काढतं, संकट आलं की मनाचं ओझं पुन्हा वाढतं. पण लक्षात ठेव गड्या, खंबीर तुझा कणा हवा. पण लक्षात ठेव गड्या, खंबीर तुझा कणा हवा. तण काढायला हात आणि ताण घालवायला विसावा हवा. शेत हिरवगार दिसेल तेव्हा तण नसेल तिथे. शेत हिरवगार दिसेल तेव्हा तण नसेल तिथे. मुलखाची शांतता लाभेल ताण नसेल जिथे. मुलखाची शांतता लाभेल ताण नसेल जिथे. मेल रॉबिन्स यांचा 5 सेकंदाचा नियम आहे आणि ते सांगतात की आपल्याला एखादी चांगली कृती करायची असेल, पण ती कृती आपल्याकडून घडण्यासाठी काही अडथळे येत असतील, मग तो आपला आळस असेल किंवा द्विधा मनस्थिती असेल, तर यावर मात करण्यासाठी 5 सेकंदाचा नियम आपण अवलंबायचा आहे. तो म्हणजे असा की ती कृती करण्याआधी उलटी गिनती करायची, म्हणजे 5, 4, 3, 2, 1 आणि कामालाच सुरुवात करायची आहे. तर अशा या नियमामुळे आपण नक्कीच कुठलीही द्विधा मनस्थिती मनात न आणता, आळसाला थारा न देता आपण विचार केलेली योग्य कृती करू शकतो. असा विचार देणाऱ्या आनंदी कट्ट्यावर विवेकजींनी एक फार छान कविता केली आहे. ती सुद्धा आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्यापर्यंत आवर्जून पोचवते. ऐकूया. 5, 4, 3, 2, 1 सुरुवात. मनामध्ये विचारांचे काहूर जेव्हा माजते, करायचे आहे बरेच काही, पण भीती मनात असते. आळस ओढतो मागे, मन म्हणतं थोडं थांबूया. अशाच वेळी स्वतःला आपण जागे करूया. जेव्हा एखाद्या जिद्दीला मनात पालवी फुटते, 5 सेकंदात तिची ताकद हळूहळू सुटते. मेंदू शोधतो कारण तुला थांबवण्यासाठी. नियम वापरा हा मग ध्येय गाठण्यासाठी. 5 श्वास खोल घ्या. 4 संकोच सोडून द्या. 3 भीतीला दूर सारा. 2 विचारांचा थांबा पसारा. आणि 1 झेप घ्या गगनी. यश नक्कीच येईल तुमच्या अंगणी. हा केवळ आकडा नाहीये, हे एक रॉकेट लॉन्च आहे. स्वप्नाकडे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. विचार करण्यात वेळ न घालवता कृतीचा धर हात. 5 सेकंदाचा नियम बदलेल तुझ्या आयुष्याची रात. तर असे हे आमचे इतके छान रसिक श्रोते आहेत की जे आनंदी कट्ट्यावरच्या विचारांचा आनंद घेतात आणि तो आनंद स्वतःपुरताच मर्यादित न ठेवता तो इतरांपर्यंत पोचवतात. आमच्या आनंदी कट्ट्याचे भाग इतरांपर्यंतही शेअर करतात. खूप छान वाटतं जेव्हा अशा प्रतिक्रिया येतात किंवा तुमचा आनंदी कट्टा ऐकला, खूप छान वाटला, असं प्रत्यक्ष कुणी आपल्याला सांगतं तेव्हा. आणि खरंच हा अनुभव फार आनंददायी असतो. आणि आता तर आनंदी कट्ट्याचे 2000 भाग रेडिओ जयंतच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. पहिल्या भागापासून ते 2000 भागापर्यंत आपण हे विचार केव्हाही, कुठेही आणि कधीही ऐकू शकता. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतवर अनेक दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण ऐकू शकता. त्यात पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती, प्रभुजी पाठक लिखित बिल्वपत्र, ज्येष्ठ विचारवंत यशवंत पाठक यांचं मातीचं देणं, प्राध्यापक रमेश कोटस्थाने यांचं खुळा पाऊस, परमपूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, डॉक्टर भरत केळकर यांचं डॉक्टर्स ऑन अ वॉरफ्रंट, तसंच अभिनेते, लेखक, कवी CL कुलकर्णी यांचा अनुभूती आणि अव्यक्त हा काव्यसंग्रह या पुस्तकांचं अभिवाचन आपण रेडिओ जयंतवर जरूर ऐकू शकता. यापुढेही रेडिओ जयंतवर दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन, नवनवीन उपक्रम आणि अर्थपूर्ण कार्यक्रम घेऊन आम्ही आपल्या भेटीला येत राहू. या 6 वर्षाच्या प्रवासात या 2000 भागांच्या वाटचालीत साथ देणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे रेडिओ जयंतच्या संपूर्ण टीमतर्फे मनःपूर्वक आभार. असंच प्रेम आणि साथ कायम राहू द्या. आनंदी रहा, सकारात्मक रहा.
धन्यवाद.